चला, आज आपल्यासमोर एक संस्कृत टेक्स्ट आहे 10th स्टँडर्डचा. बघूया यात काय इंटरेस्टिंग आहे ते. पहिलाच पॅसेज आहे अपठिताव बोधनम म्हणजे अनसीन कॉम्प्रिहेन्शन अँड टॉपिक आहे धात्रीफलम. धात्रीफलम सर्वेषु ऋतुषु लाभदायकम भवति. धात्रीफलम आमलकम इत्यपि कथ्यते. ओके, सो धात्रीफल म्हणजे आवळा, इंडियन गुसबेरी. आणि हे फळ इट सीम्स सगळ्या सीझन्समध्ये फायदेशीर असतं. पुढे लिहिलंय शरीरस्य स्वास्थ्य रक्षणाय फलस्यास्य प्रयोगः अवश्यमेव कर्तव्यः. म्हणजे बॉडीची हेल्थ मेंटेन करण्यासाठी या फळाचा वापर यूज नक्कीच करायला हवा. आणि का? इदम फलम नेत्रयोः ज्योतिर्वर्धनाय केशानां सौंदर्यवृद्धये त्वचः कांतिवर्धनाय च बहुउपयोगी भवति. इंटरेस्टिंग. म्हणजे डोळ्यांची दृष्टी आयसाईट इम्प्रूव्ह करण्यासाठी, केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी अँड स्किनचा ग्लो वाढवण्यासाठी हे खूप युजफुल आहे. बेसिकली अ कम्प्लीट पॅकेज. नॉर्मली अस्य प्रयोगः अवलेह रूपेण उपदंशम रूपेण च भवति. म्हणजे याचा वापर अवलेह च्यवनप्राशसारखं किंवा लोणच्यासारखं केला जातो. इदम रक्तकोशिकाणां निर्माणे अतिसहायकम भवति. वाव, म्हणजे रेड ब्लड सेल्स तयार करण्यात पण हे हेल्प करतं. आणि अस्य सेवनेनं शरीरे रक्ताल्पता न भवति. सो इफ यू कन्झ्युम इट रेग्युलरली तर शरीरात रक्ताची कमी म्हणजे ॲनिमिया होत नाही. आणि ग्रीष्मर्तौ फलमिदम शरीरस्य तापम अपनयति. म्हणजे उन्हाळ्यात बॉडी हीट कमी करायला पण मदत करतं. व्हॉट अ फ्रूट. याच्या नियमित सेवनाने स्मरणशक्तीरपी वर्धते. मेमोरी पॉवर सुद्धा वाढते म्हणे याच्या रेग्युलर कन्झम्पशनने. अँड हिअर्स अ कूल कल्चरल फॅक्ट. प्राचीन काले कार्तिक मासस्य नवम्यां तिथौ धात्रीवृक्षस्य अधः सहभोजस्य अपि परंपरा आसीत. म्हणजे पूर्वीच्या काळी कार्तिक महिन्याच्या नवमीला आवळ्याच्या झाडाखाली एकत्र जेवण्याची, सहभोजनाची एक ट्रेडिशन होती. काही ठिकाणी इन सम प्लेसेस ही परंपरा आजही पाळली जाते. वृक्षस्य अधः भोजनम पच्यते चेत भोजनम सुस्वादु स्वास्थ्यवर्धकम च भवेत इति अस्माकं पूर्वजनम चिंतनम आसीत. आपल्या पूर्वजांचा विचार होता की झाडाखाली जेवण बनवलं तर ते मोर टेस्टी आणि हेल्दी होतं. अँड सहभोजनेनं प्रेमणः भावो अपि जागर्ती वर्धतेच. सो एकत्र जेवल्याने 1-to-1 कनेक्शन आणि लव्ह सुद्धा वाढतो. किती छान विचार आहे नाही का? चला पुढच्या पॅसेजकडे वळूया. दिस वन इज अबाउट अ व्हेरी फेमस मॉडर्न मॉन्युमेंट. महान स्वतंत्रता सेनानी, स्वतंत्र भारतस्य प्रथम उपप्रधानमंत्री गृहमंत्री च लौह पुरुषः सरदार वल्लभभाई पटेल महोदयः 1875 तमे वर्षे अक्टोबर मासस्य 31 दिनांके जन्म अलभत. ओके, सो महान स्वातंत्र्य सैनिक, इंडिपेंडेंट इंडियाचे पहिले डेप्युटी प्राईम मिनिस्टर आणि होम मिनिस्टर द आयर्न मॅन सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी झाला. ऑल फॅक्ट्स करेक्ट. प्रांतानाम एकीकरणे केंद्रीयं भूमिकां निर्वहन पटेल महोदयः अद्यापि सर्वेषां भारतवासीनां श्रद्धाभाजनन. म्हणजे संस्थानांच्या एकीकरणात, इंटिग्रेशन ऑफ प्रिन्सली स्टेट्समध्ये त्यांनी सेंट्रल रोल प्ले केला. अँड सो आजही ते सर्व भारतीयांसाठी एक श्रद्धेय व्यक्तिमत्व आहेत. पटेल महोदयं प्रति कृतज्ञतं प्रकटयितुं गुजरात प्रान्तस्य तत्कालीनः मुख्यमंत्री नरेंद्र मोदी महोदयः 2013 तमे वर्षे अक्टोबर मासस्य 31 दिनांके तस्य मूर्तेः शिलान्यासं कृतवान्. त्यांच्या प्रति ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्यासाठी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबर 2013 रोजी त्यांच्या मूर्तीचा शिलान्यास द फाउंडेशन स्टोन ठेवला. अस्याः विशालकायायाः मूर्तेः निर्माणे 5 वर्षाणां कालः उपयुक्तः. आणि ह्या विशाल मूर्तीच्या निर्माणासाठी, कन्स्ट्रक्शनसाठी 5 इयर्स लागले. अगेन फॅक्च्युअली करेक्ट. 2013ला सुरुवात झाली आणि 2018ला इनॉग्रेशन झालं. आणि तस्यैव जन्मदिवसे अक्टोबर मासस्य 31 दिनांके एव भारतस्य प्रधानमंत्रिणा नरेंद्र मोदी महोदयेन मूर्तियं राष्ट्राय समर्पिता. त्यांच्या जन्मदिनी 31 ऑक्टोबरला भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही मूर्ती राष्ट्राला समर्पित केली. इयं प्रतिमा एकतायाः मूर्तिः स्टॅच्यू ऑफ लिबर्टी इति नामना ख्याता अस्ति. वेट, इथे एक स्मॉल टायपो दिसतोय. इट शुड बी स्टॅच्यू ऑफ युनिटी, नॉट स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. सो ही प्रतिमा स्टॅच्यू ऑफ युनिटी या नावाने प्रसिद्ध आहे. इदम स्मारकम सरदार सरोवर बंधतः प्रायशः
3 किलोमीटर मिते दूरे साधुबेट नामके उपद्वीपे स्थितमस्ति. हे स्मारक सरदार सरोवर डॅमपासून जवळपास 3 किलोमीटर्स दूर साधुबेट नावाच्या एका बेटावर आहे. अस्याः प्रतिमायाः उच्चता 270 मीटर मिता म्हणजे 182 मीटर्स किंवा 597 फीट असती. इयं विश्वस्य उच्चतम मूर्तीही असती. ही जगातली सगळ्यात उंच मूर्ती आहे आणि मूर्तेः उच्चता पटेल महोदयस्य व्यक्तित्वस्य आणि काय कृतित्वस्य च उच्चता ह्या सूचिका वर्तते. सो या मूर्तीची उंची पटेलांच्या व्यक्तिमत्वाची आणि कार्याची उंची दर्शवते. व्हॉट अ थॉट. आता पुढचा एक पॅसेज बघूया. हा परिश्रम हार्डवर्क यावर आहे. यात एक खूप पॉवरफुल लाईन आहे. जस्ट लिसन टू दिस. सफलता परिश्रमिणः पुरुषस्य चरणौ चुंबती. सक्सेस हार्डवर्किंग माणसाच्या पायांचे चुंबन घेते. वाव, काय इमॅजरी आहे. विद्यार्थी परिश्रमेण ज्ञानम लभते, धनार्थी चापी परिश्रमेण एव धनम प्राप्नोती. म्हणजे स्टुडंट मेहनतीने ज्ञान मिळवतो आणि ज्याला धन हवाय तो मेहनतीनेच धन मिळवतो. सिंपल अँड स्ट्रेट. आणि मग येतो तो फेमस कोट, उद्यमेनहि सिद्ध्यंती कार्याणि न मनोरथैहि. म्हणजे फक्त इच्छा धरून किंवा मनातल्या मनात प्लॅन करून कामं होत नाहीत. फॉर दॅट यू नीड उद्यम, एफर्ट्स, ॲक्शन. न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुख्य मृगाः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरण स्वतःहून प्रवेश करत नाहीत, त्याला सुद्धा शिकार करण्यासाठी एफर्ट घ्यावाच लागतो. धिस इज द एसेन्स ऑफ इट. ओके, लेट्स स्विच गिअर्स अ बिट. इथे एक छोटीशी पण खूप डीप मिनिंग असलेली गोष्ट आहे. ऐका. एकस्मिन् विद्यालये नवमकक्षायाः छात्रेषु अकिंचनः इति नामा एकः छात्रः आसीत्. सो एका शाळेत 9th स्टँडर्डमध्ये अकिंचन नावाचा एक विद्यार्थी होता. कक्षायाः सर्वे छात्राः संपन्न परिवारेभ्यः आसन्, परंतु अकिंचनस्य पिता एकस्मिन् कार्यालये चतुर्थश्रेण्याः कर्मकरः आसीत्. सो क्लासमधले बाकीचे सगळे विद्यार्थी वेल टू डू फॅमिलीजमधून होते, पण अकिंचनचे वडील एका ऑफिसमध्ये 4th क्लास एम्प्लॉय होते. इतरां संपन्न छात्रां दृष्ट्वा प्रायशः अकिंचनस्य मनसी हीन भावना प्राविशत. सो नॅचरली बाकीच्या रिच मुलांना बघून त्याच्या मनात एक इन्फिरियोरिटी कॉम्प्लेक्स यायचा. तो विचार करायचा की एतेषां सहपाठीनां जीवनं धन्यमस्ति, देख मम अभावपूर्णं जीवनं, मम सहपाठीनां जीवनं पर्वतैव उच्चमस्ति, मम जीवनं धूलिवत निम्नमस्ति. तो असाच विचार करत असताना त्याचा मित्र वैभव त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, भोः मित्र, अहं त्वतः गणितं पठितुम् इच्छामि, किं त्वं अद्य सायंकाले मम गृहम् आगन्तुं शक्नोसि. हे बडी, मला तुझ्याकडून मॅथ्स शिकायचं आहे, तू आज संध्याकाळी माझ्या घरी येऊ शकशील का. अकिंचनने इन्व्हिटेशन एक्सेप्ट केलं आणि तो संध्याकाळी वैभवच्या घरी पोहोचला. तिथे गेल्यावर त्याला काय दिसलं. वैभवस्य ग्रहे माता पितरौ अनुपस्थितौ आस्ताम. वैभवचे आई वडील घरी नव्हते. वैभवने त्याला सांगितलं की ते रात्री खूप उशिरा घरी येतात. वैभवस्य विषादपूर्णं जीवनं दृष्ट्वा अकिंचन अबोधयत यत् तस्य गृहे मातापितरयो अधिक सान्निध्यानं तस्यैव जीवनं वरं न तु वैभवस्य. वैभवचं ते एकटेपणा, ते दुःख बघून अकिंचनला रिअलाइज झालं की आपल्या घरी आई वडिलांचं सान्निध्य, अ क्लोज प्रेझेन्स आहे. सो वैभवपेक्षा आपलंच आयुष्य जास्त चांगलं आहे. आणि मग शेवटची ओळ, सत्यमेव उक्तम धुरतः पर्वतः रम्यः. किती खरं आहे हे. दुरून डोंगर साजरे, द ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साइड. आपल्याला नेहमी वाटतं की दुसऱ्याचं आयुष्य परफेक्ट आहे, बट एव्हरीवन इज फायटिंग देअर ओन बॅटल्स. खूप सिंपल गोष्ट आहे, पण अ व्हेरी इम्पॉर्टंट लाईफ लेसन. या पुस्तकात अजून खूप काही आहे, ग्रॅमर, एक्सरसाइजेस, लेटर्स, पण आपल्याला एक ग्लिम्स मिळाला की या संस्कृत टेक्स्टमध्ये किती प्रॅक्टिकल नॉलेज आणि डीप थॉट्स दडलेले आहेत. शेवटी या पुस्तकाच्या अपेंडिक्समध्ये काही फेमस मोटोज म्हणजे ध्येयवाक्य दिलेली आहेत. त्यात भारताच्या सुप्रीम कोर्टचं मोटो आहे, यतो धर्मस्ततो जयः. जिथे धर्म आहे, रायटियसनेस आहे, तिथेच विजय होतो. अ सिंपल बट प्रोफाऊंड थॉट. आणि याच विचाराने आजचा हा एपिसोड इथेच संपवूया.